हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही MPSC किंवा UPSCची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण या सिरीजद्वारे दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत आहोत. आपण जे प्रश्न काढत आहोत ते द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रातून काढत आहोत. कारण आपल्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये म्हणावे तसे कॉम्प्रिहेन्सिव्ह एडिटोरियल आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हेच आपल्याला परीक्षेतसुद्धा यावरूनच आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपण यावर आर्टिकल घेत आहोत आणि शेवटी अभ्यासक्रमातील मुद्दे कव्हर होण्याशी आपला मतलब आहे. बाकी काही असो, अभ्यासक्रमातील मुद्दे जर कव्हर होत असतील तर आपण कोणत्याही न्यूजपेपरमधून ते करू शकतो. आपण जे उत्तर लिहिलेलं आहे, प्रश्न आणि उत्तर, तुम्हाला एक वर्ड फाईल आहे. ती वर्ड फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हे पहा, हे आर्टिकल आहे हाऊ इज सायबर बुलिंग टॅकल्ड अंडर द लॉ. याबाबत आपण आज प्रश्न तयार केलेला आहे, त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे, आता हे जे आर्टिकल आहे ते तुम्हाला एकदम मराठीत सोप्या भाषेत मी सांगणार आहे. तुम्हाला त्या आर्टिकलवर आधारितच प्रश्न तयार केलेला आहे, त्यामुळे हे समजून घ्यायचं आणि प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची. आणि टेलिग्राम चॅनलवर वर्ड फाईल आहे, त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर दोन्ही आहेत. त्याचासुद्धा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. आजचं जे आर्टिकल आहे ते सायबर गुन्हेबाबत आहे आणि विशेषतः यातसुद्धा सोशल मीडियावर जे ऑनलाईन हॅरॅसमेंट वगैरे होते, हेट स्पीच, यावर हे आर्टिकल आधारित आहे. हिमांशु नरवाल आपल्याला माहीतच असतील. पहलगाम अटॅकमध्ये जो टेरर अटॅक झाला होता त्यामध्ये विनय नरवाल हे नौदल अधिकारी होते आणि या हिमांशु नरवाल त्यांच्या पत्नी आहेत. नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं आणि ते पहलगामला गेले होते आणि नौदल अधिकारी आपले त्यामध्ये शहीद झालेले आहेत, विनय नरवाल. तर हिमांशु नरवाल यांनी नंतर ट्विट केलं होतं की त्यांनी शांततेसाठी आवाहन केलं होतं आणि सांगितलं होतं की त्यांच्या ट्विट थ्रू मुस्लिम व काश्मीरी लोकांचा तुम्ही तिरस्कार करू नका, कारण दहशतवाद्यांचा कोणताच धर्म वगैरे नसतो, असं त्यांनी ट्विट केलं होतं. परंतु ट्विटरवर एक्स, आता ट्विटर जे होतं ना अगोदर ते आता एक्स आहे, तर एक्सवर त्यांना ट्रोल करण्यात आलेलं आहे. म्हणजे ट्रोल म्हणजे काय, तर तुम्हाला माहीतच असेल ट्रोल म्हणजे काय. तर तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. समजा त्यांनी हे जर ट्विट केलं, त्यावर मग काही असे कमेंट करायचे जसं की शिव्या द्यायच्या, तुला काय लागते, तुझा नवरा देशासाठी लढला, तू थोडी लढली, तू थोडी मेली, अशा टाईपमध्ये ट्रोलिंग. तर हे असं ट्रोलिंग खूप चालत असतं. आणि एवढंच नाही, तर परराष्ट्र सचिव जे आहेत आपले, ज्यांनी आपलं ऑपरेशन सिंदूर हे खूप यशस्वीरित्या सांभाळलं, त्यांनासुद्धा ट्रोल करण्यात आलेलं आहे. कारण त्यांनी ट्विट केलं होतं की जेव्हा ती माहिती दिली होती त्यांनी ॲक्च्युली की भारत पाकिस्तानमध्ये लष्करी जे कारवाया होत्या, मिलिटरी हॉस्टिलिटीज होत्या, त्या स्थगित करण्यात आल्या होत्या आणि त्यांनी ही माहिती दिली होती ट्विटर थ्रू, म्हणजे जे आता एक्स आहे. परंतु त्यांनासुद्धा शिव्या दिल्या. एवढंच नाही, तर त्यांच्या मुलीला पण टार्गेट करण्यात आलं. तर हे अशा प्रकारे बघा सायबर बुलिंग होत असते ऑनलाईन. आता आपण पाहूया सध्या हे प्रकरणं अशी हँडल करण्यासाठी कोणते कायदे अस्तित्वात आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत. तर याचे तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. बरं, हे जे काही कायदे वगैरे मी सांगणार आहे त्याच्यातले कलमं सांगणार आहे, सेक्शन्स सांगणार आहे, त्याचे नोट्स तुम्ही काढायचे आहेत. नोट्स तुम्ही GS3 मधील सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पार्टमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. तर पहिले बघूया आपण सायबर गुन्ह्याचे प्रकार कोणकोणते आहेत. तर त्याला सायबर बुली एक आहे, स्टॉकिंग एक आहे, ज्याला शब्दशः अर्थ त्याचा पाठलाग याचा अर्थ होतो, आणि डॉक्सिंग, ड्रॉपिंग डॉक्युमेंट्स असा याचा अर्थ होतो. डॉक्सिंग म्हणजे काय, तर खाजगी माहिती उघड करायची. आणि ही जी माहिती आहे ती म्हणजे फोटोच्या माध्यमातून किंवा काही PDF वगैरेच्या माहिती माध्यमातून उघड करायची, म्हणून याला ड्रॉपिंग डॉक्युमेंट्स असं म्हटलेलं आहे.
सायबर बुली. तर सायबर बुली काय आहे बघा, तंत्रज्ञानाचा आपण वापर करून जेव्हा कुणाला त्रास देतो, धमकावतो किंवा लक्ष्य करतो, तेव्हा त्याला सायबर बुली असं म्हणायचं. सायबर स्टॉकिंग म्हणजे काय, पुन्हा पुन्हा एखाद्याला मेसेज करायचे, ईमेल करायचे आणि त्रास द्यायचा, त्याला सायबर स्टॉकिंग असं म्हणतात. आता एक धक्कादायक इन्फॉर्मेशन आपल्यासाठी हे आहे की भारतात सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी समर्पित असा कायदा नाही, म्हणजे डेडिकेटेड कायदा नाही आपल्या भारतामध्ये. आणि विशेषतः त्यातल्या त्यात ऑनलाईन द्वेष व ट्रोलिंगसाठी कोणत्याही कायद्यात तरतुदी नाही आहेत. म्हणजे आपल्याला खाली बघायचं आहे, BNS आणि IT कायद्यामध्ये आहेत काही तरतुदी, परंतु त्या समर्पित नाहीत, म्हणजे टार्गेट करत नाहीत या गोष्टीला. त्या जनरल आहेत, जेनरिक आहेत. आता हे बघा, भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत काही तरतुदी याबाबत आहेत. आता बघूया तरतुदी. तर याच्या नोट्स काढायच्यात तुम्हाला. भारतीय न्याय संहितामध्ये जे कलम 74 आहे ना, ते हल्ला किंवा जबरदस्ती करून महिलांचा विनयभंग करणे याबाबत आहे बघा. आता इंग्लिशमध्ये म्हणायचं बघा, असॉल्ट ऑर फोर्स याचा वापर करायचा यासाठी, टू आउटरेज मॉडेस्टी ऑफ विमेन. ठीक आहे. कलम 75 काय म्हणते, लैंगिक छळ. कलम 351 गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे. हे तुम्ही नोट्समध्ये लिहून ठेवा. खूप सोप्या स्वरूपात कलम दिलेली आहेत इथं आणि बरोबर टार्गेटेड दिलेली आहेत, जी म्हणजे सायबर क्राईम बाबत आहेत, जी आपण डायरेक्ट आन्सरमध्ये नोट करू शकतो. कलम 356 त्याच्यामध्ये बदनामी, डिफेमेशन बाबत तरतुदी आहेत. आणि कलम 196 त्याच्यामध्ये काय तर विविध गटात शत्रुत्वाचा प्रसार करणे, म्हणजे अशी काही माहिती प्रसारित करणे, जसं की धर्माबाबत काही माहिती प्रसारित करणे. उदाहरणार्थ काय करायचं, आपल्या देवाचे फोटो टाकायचे, अश्लील फोटो टाकायचे. त्यामुळे काय होते, हिंदूंना राग येतो आणि दंगली घडतात. तसंच म्हणजे हे काय झालं, विविध गटांमध्ये शत्रुत्वाचा प्रसार झाला. आता माहिती तंत्रज्ञान अधिनियममध्ये काय तरतुदी आहेत याबाबत ते पाहूया. कलम 66C. तर कलम 66C मध्ये काय, ओळख चोरी, आयडेंटिटी थेफ्ट. म्हणजे उदाहरणार्थ ओळख चोरी म्हणजे काय, समजा आता तुमचं नाव आहे, एखाद्याचं नाव आहे सचिन समजा. त्या सचिन नावानं सचिन मोरे, तर सचिन मोरेच्या नावानं काय करायचं, अकाउंट काढायचं फेसबुकवर वगैरे, कुठेही फोटो लावायचा खऱ्या सचिन मोरेचा, परंतु अकाउंट काढलेलं आहे दुसऱ्याच कोणीतरी अननोन पर्सन. ठीक आहे, याला म्हणायचं ओळख चोरी. कलम 66D याच्यामध्ये येते तोतियागिरी, इम्पर्सोनेशन फ्रॉड. याच्यामध्ये कसं येतं बघा, इम्पर्सोनेशन फ्रॉड म्हणजे काय, याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ समजा एखाद्या आर्मीमध्ये कोणी महत्त्वाचा एखादा कर्नल आहे समजा, तर त्या कर्नलचं काय करायचं, त्या कर्नलच्या नावानं समजा काय करायचं की आर्मीमध्ये सरकारी नोकरी देतो म्हणून पैसे घ्यायचे. हे काय झालं, इम्पर्सोनेशन फ्रॉड झालं. म्हणजे तुम्ही इम्पर्सोनेट केलं एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या अधिकारांचा गैरवापर करून काहीतरी गैरकृती केली. कलम 67 बघा, इलेक्ट्रॉनिकली असलेली माहिती व्हिडिओ, ऑडिओ इत्यादीच्या माध्यमातून काय करायचं, प्रसारित करायची व हस्तांतरित करायची. जसं आपण अगोदर पाहिलं होतं की, परंतु समर्पित असा कायदा नाही. कारण ह्या ज्या तरतुदी आहेत तशा या बघा तुम्ही कशा आहेत, या थोड्या जेनेरिक असल्यासारख्या आहेत. म्हणजे एकदम सांगितलं नाही याच्यामध्ये की ऑनलाईन हॅरॅसमेंट अशा प्रकारे झाली तर असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आता आपण पाहूया सेन्सॉरशिप बाबत काही चिंता आहेत, काही कन्सर्न्स आहेत, ते पाहूया. सेन्सॉरशिप म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे. तर एखादी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर एखादी फिल्म असते बघा, मागे पद्मावत जी मूवी आली होती, त्यामध्ये राणी पद्मावतीबाबत काही सीन्स होते, त्यामुळं काय झालं होतं, सेन्सॉरशिप आली होती या मूवीवर. असे भरपूर गोष्टीमध्ये सेन्सॉरशिप येते. सेन्सॉरशिप म्हणजे काय, एक तऱ्हेचं बंधन येणं किंवा प्रतिबंध येणं. ठीक आहे. आता कलम 69 आहे आपल्या माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियमामधला.
त्याच्यामध्ये काय बघा तरतूद आहे की शासन काय करू शकतं, सार्वभौमता, सुवेरेनिटी, इतर देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध व सार्वजनिक सुरक्षा, पब्लिक ऑर्डर या आधारावर काय करू शकतं, ब्लॉकिंगचा आदेश देऊ शकतं. म्हणजे समजा तुम्ही एखादा यूट्यूब व्हिडिओ बनवला किंवा एखादं ट्विट केलं किंवा फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमुळे, त्या व्हिडिओमुळे जर या गोष्टींचं उल्लंघन होत असेल तर तुमची ती पोस्ट गव्हर्नमेंट ब्लॉक करू शकतं. कलम 79 IT ॲक्टमधल्या काय सांगते बघा, ते हार्बर प्रोटेक्शन, सेफ हार्बर प्रोटेक्शनबाबत माहिती देतं. सेफ हार्बर प्रोटेक्शन काय ते बघूया आपण. हे बघा, समजा हे फेसबुक आहे, हे झालं मंच, हे झालं प्लॅटफॉर्म आणि ओनर. आता फेसबुकचा कोण आहे, मार्क झकरबर्ग. आता हे मेटा झाले, समजा मेटाचा एक ग्रुप झाला त्याच्यामध्ये फेसबुक, ठीक आहे. आता हे मार्क झकरबर्ग आहे आणि युजर म्हणजे आपण आहेत. आता एखाद्या युजरनं काय केलं की समजा डॉक्सिंग केली. डॉक्सिंग म्हणजे आपण बघितलेलं आहे की काही प्रायव्हेट माहिती डॉक्युमेंट थ्रू उघड केली. आणि हे सेफ हार्बर प्रोटेक्शन जे कलम 79 देतं IT ॲक्टमधलं, ते काय म्हणते बघा की आता हे डॉक्सिंग केलेला या युजरनं याच्यामध्ये या ओनरचा म्हणजे मार्क झकरबर्गचा किंवा त्या कंपनीशी जे जे असोसिएटेड आहेत त्यांचा काहीही दोष नाही, कारण त्यांना हे प्रोटेक्शन मिळालेलं आहे. कारण त्यांचा थोडी गुन्हा आहे, युजरनं केलं ना, काय करायचं. परंतु हे जर प्रोटेक्शन त्यांना नसेल तर मग डायरेक्ट कोणाला जबाबदार धरले जाईल, तर ह्या मिडलमॅनला. म्हणजे याच्यामधले कोण आहेत, फेसबुकचे जे जे काही ऑथॉरिटीज आहेत जे हायर लेवलला, त्यांना सर्वांना जबाबदार धरलं जातं. तर हे महत्त्वाचं आहे बघा, हे लक्षात ठेवायचं आणि आन्सरमध्ये इन्क्लूड करायचं, ठीक आहे. अजून कोणत्या स्वरूपात सेन्सॉरशिप आणल्या जाते बघा. शासन काय करते, कित्येकदा वापरकर्त्यांना न सांगता कंटेंट रिमूव्ह करून टाकते. हे सुद्धा एक सेन्सॉरशिपचा प्रकार आहे. आता हे उल्लंघन आहे. शासनानं जर असं केलं, युजरला, वापरकर्त्यांना न सांगता त्यांचा जर कंटेंट रिमूव्ह केला, तर 2015च्या सुप्रीम कोर्टच्या केसचं श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार याचं उल्लंघन आहे. यामध्ये काय सांगितलं होतं बघा, या केसमध्ये सांगितलं होतं की 69A हे कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे, म्हणजे संविधानिकरित्या वैध आहे. परंतु गव्हर्नमेंटला अशा काही गोष्टी करता येणार नाहीत, म्हणजे युजरला न सांगता त्यांचा कंटेंट रिमूव्ह करता येणार नाही. तसंच गव्हर्नमेंटच्या सेन्सॉरशिपचं दुसरं एक उदाहरण पाहता येईल आपल्याला की ट्विटरनेच माहिती दिलेली आहे की पहलगाम हल्ल्यानंतर शासनानं काय केलं, 8,000 अकाउंट ब्लॉक केली. आणि ट्विटरनं आज सुद्धा सांगितलं की याच्यामधल्या बहुतेक मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कोणत्या पोस्टने कायद्याचे उल्लंघन केले हे शासनानं दिलं नाही, तरीसुद्धा 8,000 अकाउंट ब्लॉक करायला लावले. हे झालं सेन्सॉरशिपचं उदाहरण. कलम 79(3)B याच्यामध्ये बघा, याचा वापर सध्या केला जात आहे. याच्यामध्ये कसा वापर आहे बघा. आता हे 6 आपण पाठीमागं बघितलं, आता आपण 69A हे अगोदरच बघितलं. तर 69A मध्ये श्रेया सिंगलची केस झालेली आहे अगोदर, त्यामुळं कसं आहे, मग शासनावर थोड्या मर्यादा येतात. मग शासन काय करते, त्याला बायपास करण्यासाठी या कलमाचा वापर करते, कलम 79(3)B. हे काय सांगते बघा की शासन आहे ना, जर अनलॉफुल ॲक्टिव्हिटी असेल, बेकायदेशीर कृती असेल, तर त्याबाबतचा जे कंटेंट आहे तो काढू शकतो. परंतु या कलमामध्ये बेकायदेशीर कृती काय असतील याची स्पष्ट व्याख्या दिलेली नाही. मग आता हे झाला एक कायद्यातील फ्लॉ, म्हणजे कायद्यामध्ये एक फ्लॉ आहे, एक चूक आहे, त्याचा वापर काय करत आहे शासन, सेन्सॉरशिपसाठी करत आहे, ठीक आहे. आता ज्युडिशियल इंटरव्हेन्शन्स, न्यायालयीन हस्तक्षेप पाहूया आपण. न्यायालयाने याबाबत काय काय सांगितलेलं आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाने काय केलं होतं, मागच्या वर्षी फेब्रुवारी 2024मध्ये एक महिला होती, तिनं काय केलं होतं की उत्तर प्रदेशचे जे चीफ मिनिस्टर आहेत योगी आदित्यनाथ, त्यांच्याविषयी एक टीकात्मक कमेंट केली होती. त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे, मग आपले भारतीय आहेत ते कसे एकदम भरलेले असतात कमेंट करायला. तर तिला भरपूर शिव्या दिल्या, तिची खाजगी माहिती उघड केली, तिचे फोटो वगैरे तिच्याबाबत काही पसरवणं, अशा गोष्टी चालू केल्या. ती महिला कोर्टात गेली, दिल्ली उच्च न्यायालयानं मग तसा निर्णय दिला की बाबा
ला सांगितलं की एक्सला सांगितलं की तुम्ही आता ते सर्व ट्विट रिमूव्ह करा आणि ज्याने ट्विट केलेलं आहे त्यांचीसुद्धा माहिती उघड करा. परंतु याच केसमध्ये ज्या न्यायमूर्ती होत्या प्रतिभा सिंग, त्यांनी सांगितलं की या केसमध्ये डॉक्सिंग झालेली नाही, कारण अगोदरच त्यांची जी इन्फॉर्मेशन पब्लिश केली होती ती अगोदरच इंटरनेटवर उपलब्ध होती, त्यामुळे त्याला डॉक्सिंग म्हणता येणार नाही. आणि त्यांनी असं सुद्धा एक कन्सर्न व्यक्त केला की डॉक्सिंग कायद्याने आपल्या भारतात गुन्हा नाही आणि हा गंभीर धोका आहे. बघा, म्हणजे आपल्या भारतामध्ये डॉक्सिंगसारखा जो गंभीर गुन्हा आहे तो अजून गुन्हाच नाही, ज्याच्यावर कायदा नाही, कोणत्या कायद्यामध्ये त्याच्याविषयी तरतूद नाही. तसेच बघा, आपला कायदा आहे डिजिटल वैयक्तिक डेटा सुरक्षा अधिनियम 2023, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023. या कायद्यामध्ये बघा पब्लिकली अवेलेबल डेटा म्हणून एक टर्म आहे आणि हा जो डेटा आहे पब्लिकली अवेलेबल डेटा तो नियमनापासून मुक्त आहे, म्हणजे याच्यावर कोणतंही रेग्युलेशन नाही. आणि हा डेटा संबंधित व्यक्तीने किंवा व्यक्तीने जर एखादी परमिशन दिली असेल संस्थेला, एखाद्या त्या संस्थेने सुद्धा जर पब्लिश केला तरीसुद्धा हा नियमनापासून मुक्त आहे. म्हणजे हे बघा किती डेंजर आहे. समजा तुम्ही काय केलं, तुमचा आधार नंबर वगैरे हे जे आहे गोष्ट ही वापरण्याची एखाद्या संस्थेला परवानगी दिली, तुमचा OTP वगैरे यूज करून हे सगळं करून तुम्ही परवानगी देऊन टाकली, तर ते तुमचा जो डेटा आहे आधारमधला, डेट ऑफ बर्थ वगैरे हे सगळ्या गोष्टी ह्या पब्लिकली अवेलेबल करू शकतात आणि त्या नियमनापासून मुक्त होणार, कारण तुम्हीच तशी परमिशन दिलेली आहे. त्यामुळं परमिशन आपण द्यायची नाही. आपला आधारचा डेटा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला जरी वाटत असेल तर आपला डेट ऑफ बर्थ काय होणार आहे, तर नाही, खूपच महत्त्वाचा डेटा असतो तो, आणि तो जर डेटा पब्लिक झाला तर त्याचे दुर्गामी परिणाम आपल्यावर होऊ शकतात. आणि असं असलं तरी पब्लिकली अवेलेबल डेटा नेमकं काय असेल हे या कायद्यामध्ये स्पष्ट नाही. ठीक आहे, हे सुद्धा न्यायालयानं कित्येकदा हायलाईट केलेलं आहे. आता आपण आर्टिकल बघितलं. आता या आर्टिकलवर पण एक प्रश्न बघूया, त्याचं उत्तर तुम्हाला आता लिहायचं आहे. उत्तर लिहिताना काही अडचण वगैरे येत असेल तर तुम्ही आपण जी टेलिग्रामवर वर्ड फाईल दिलेली आहे ती वापरू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या मिळून जाईल. आणि तुम्हाला जर अजून काही अडचण येत असाल उत्तर लिहिण्याबाबत तर तुम्ही कमेंट करून सुद्धा विचारू शकता. मी तुम्हाला नक्की त्याबाबत तुम्हाला उत्तर देईल. हा आजचा प्रश्न आहे, सायबर गुन्ह्यांविरुद्ध स्वतंत्र कायदा नसताना भारतात सायबर बुलीविरुद्धच्या विद्यमान कायदेशीर तरतुदींचे मूल्यमापन करा. तर आता पहिले काय पाहतो आपण, अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो ते पाहूया आपण. हे पहा, सामान्य देण पेपर 3. याच्यामध्ये बघा विज्ञान व तंत्रज्ञान, घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम यामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो. तसेच माहिती तंत्रज्ञान या घटकामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो. आणि एकदम टार्गेटेड सांगायचं झालं तर इथं सुरक्षेमध्ये हा प्रश्न येतो. इकडे बघा दिलेला आहे, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साईट्सची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, इथं सुद्धा हा प्रश्न येतो. आता अभ्यासक्रम बघितला आपण. आता काय पाहणार आहोत आपण, तर आता आपण पाहूया कीवर्ड. प्रत्येक प्रश्नामध्ये कीवर्ड असतो. ते कीवर्ड आपल्याला उत्तर कसं लिहायचं त्याची दिशा देत असतो. हे बघा इथं कीवर्ड आहे मूल्यमापन करा, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर तुम्हाला इव्हॅल्युएट. आता इव्हॅल्युएट करणं, मूल्यमापन करणं म्हणजे काय, तर जे काही फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स लिहायचे आणि मग नंतर मत लिहायचं. मत कोणाचं लिहायचं अगोदर मी सांगितलेलं आहे. तुमचं मत इथं काही व्हॅल्यू करत नाही, तुमच्या मताला काही किंमत नाही, कारण तुम्ही अजून त्या लेवलला नाहीत. मग कोणाच्या मताला किंमत आहे की आता तुम्हाला या एडिटोरियलमध्ये सुप्रीम कोर्टचे काही मतं असतील, अजून कोणाचे मत दिलेले आहे, समजा एखाद्या काही एक्सपर्ट व्यक्ती आहेत त्यांचे मत असतील किंवा काही रिपोर्ट्स आहेत, तर ते मत तुम्ही मांडू शकता. ठीक आहे, परंतु सध्या आपला फोकस काय तर उत्तर लिहिण्यावर, त्यामुळे तुम्ही आपण जेवढं काय एक्सप्लेन केलेलं आहे त्यावरच तुम्ही उत्तर लिहा.
आता इथं बघा, इथं सांगायचं तर तुम्हाला माहिती आहे उत्तरामध्ये 3 भाग असतात. प्रस्तावना, इंट्रोडक्शन, बॉडी पार्ट आणि निष्कर्ष, कन्क्लुजन. हे 3 भाग तुम्हाला लिहायचे असतात. इथे इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय लिहू शकता बघा. तर हे आपण पर्टिक्युलरली इंट्रोडक्शन कसं लिहायचं, बॉडी कशी लिहायची, कन्क्लुजन कसं लिहायचा, हे आपण पाहणार आहोत सेपरेट व्हिडिओ घेऊन. परंतु आता तुम्हाला या प्रश्नावर बोलायचं झालं, इंट्रोडक्शन आपण काय बघितलेलं आहे बघा. सायबर गुन्ह्याचे आपण टाईप बघितले होते बघा, काय काय आहेत काय नाही. तर मग तुम्ही लिहू शकता की सायबर गुन्ह्यामध्ये सायबर बुलिंगचा समावेश होतो. आणि या सायबर बुलिंगमध्ये काय काय येतं तर आपण बघितलं होतं काय काय येतं, तर हे का नाही, डॉक्सिंग येतं, स्टॉकिंग येतं. हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता. आणि नंतर काय विचारलं बघा, स्वतंत्र कायदा नाही. तर मग इंट्रोडक्शन झालं की तुम्ही लिहू शकता की बाबा सायबर गुन्ह्यांविरुद्ध किंवा सायबर बुलीविरुद्ध भारतामध्ये कोणताही स्वतंत्र असा कायदा, समर्पित कायदा नाही. मग कशामध्ये आपण तरतुदी बघितल्या होत्या, परंतु त्याबाबत काही तरतुदी आपल्याला भारतीय न्याय संहिता तसेच आपला माहिती तंत्रज्ञान कायदा किंवा अधिनियम यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या तुम्ही आपण जे तरतुदी पाहिल्या होत्या तरतुदी लिहू शकता, है ना. एवढं झाल्यावर मग तुम्ही काय लिहिणार बघा. मग तुम्ही सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं, आपण न्यायालयीन हस्तक्षेप वगैरे पाहिलं होतं. तर मग ते तुम्ही न्यायालयीन हस्तक्षेप मध्ये काय काय सांगितलं ते सुद्धा यावर लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही की आपण काय स्टेप्स घेतलेले आहेत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हे कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर तयार करताना आपण घेणार आहोत. सध्या आपण बेसिक आन्सर रायटिंग कशी करायची एडिटोरियल आधारित ते बघत आहोत. मग स्टेप्स काय काय घेतलेले आहेत भारताने किंवा अजून काय करायला पाहिजे हे आपण प्रत्येक आन्सरमध्ये लिहित असतो, म्हणजे कीवर्ड प्रमाण. परंतु आता आपण काय करणार आहोत, एडिटोरियल आधारित लिहायचं आहे. म्हणजे आपण जेवढं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याच्यावर आधारित तुम्ही उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळं तुम्ही लिहा उत्तर. तुम्हाला वर्ड फाईल टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. आणि काही जर अडचणी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.